राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट मिमिक्रीत गेले असते तर स्टँड अप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. 7,000 कोटी वाया गेल्याच्या बातम्या पसरवल्या. त्यांना भाडेके टट्टू नाही तर सुपारीबाज म्हणतो. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यामुळे त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरेंचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याची ही टीका. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याचीच बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. तर सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक. अटींशिवाय कर्जमाफी करण्याची मागणी. एकनाथ शिंदे आणि पवारांच्या भेटीवर राऊतांकडून अस्वस्थता व्यक्त. शरद पवार आणि सुळेंशी चर्चा करून भावना व्यक्त केल्या. संजय राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरे आणि अजितदादांच्या भेटीवेळी आम्ही वेगळा अर्थ काढला नव्हता. शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली. राऊतांना कुठेतरी चुकीची माहिती दिली असेल. सुप्रिया सुळेंचं भाष्य. शरद पवार दालनात असल्यामुळे स्वागत केलं, मात्र त्यावरही काहींना मळमळ झाली. राऊतांनी केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून समाचार. नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता. अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका. प्रभागनिहाय 5 कोटींचा विशेष निधी दिल्याची चर्चा. नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील अनेक पालिकेतील नगरसेवक शिंदेंसोबत येण्यास इच्छुक. लवकरच त्याची प्रचिती येणार. मंत्री उदय सामंतांचा दावा. शिंदेंच्या शिवसेनेतच रस्सीखेच. बहुमत असताना नगरसेवक फोडण्याचं कारण काय? ठाकरेंचे नगरसेवक केशव पोरजेंचा सवाल. तर शिंदेंसोबत कुठलीही बैठक झालेली नाही. विकास निधीबाबत बैठकीसाठी आयुक्तांनी 4 तास बसवून ठेवलं. पोरजेंचं स्पष्टीकरण. मुंबईत अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का. नवाब मलिकांची पुतणी बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे पद रद्द. आतापर्यंत एकूण 4 नगरसेवक पालिका सभागृहातनं बाद. डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. म्हात्रेवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची ही शक्यता. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील 150हून अधिक लोकांची चौकशी. राज्यभरात एटीएसचे छापे. मराठवाड्यातून 13 तर नाशिकमधनं 4 जण ताब्यात. अंधेरी पश्चिमेत बेस्टच्या बसचा अपघात. एसवी रोडवर 14 वाहनांना धडक. 5 ते 6 जण जखमी. अपघातात अनेक वाहनांचं नुकसान. कांदिवलीतील दामोनगर जंगलामध्ये 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. प्रियकरानं तब्बल 40 वेळा चाकू हल्ला करून हत्या केल्याची माहिती. संशयित प्रियकर पोलिसांच्या ताब्यात. हत्येचं नेमकं कारण, घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू.